न्यूज मराठी चॅनलच्या वतीनं सुदाम कराळे पाटील आपलं स्वागत करतो. खरं तर महाराष्ट्र राज्यातून पुणे जिल्ह्यातून आपल्या खेड तालुक्यामधून अनेक आपले शेतकरी बांधव गुजरात या ठिकाणी खरं तर आनंद या ठिकाणी आलेले आहेत. आनंद या ठिकाणी येत असताना आपण पाहू शकतो राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यामार्फत या ठिकाणी पशुपालन आणि एकूणच शेतकऱ्यांसाठी उद्याच्या काळात दुग्ध व्यवसाय करण्यासाठी ज्या अडचणी येतात किंवा ज्या अडचणींवर मात करून आपल्याला पुढं कसं जायचं हे सगळं विस्तृतपणे विवेचन आणि खऱ्या अर्थानं माहिती त्याचबरोबर प्रशिक्षण या ठिकाणी दिलं गेलं. आणि हे प्रशिक्षण अगदी 2 दिवसामधलं होतं आणि या 2 ते 3 दिवसामधल्या ह्या दौऱ्यामध्ये सगळी बरीचशी माहिती मिळालेली आहे. आपण त्यांच्याकडे जाऊया की ज्या कृषी विभागामार्फत अर्थात महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या मार्फत हे सगळं प्रशिक्षण या ठिकाणी उभं केलं, कशा पद्धतीनं आणि किती दिवसाचं हे प्रशिक्षण आहे एकूणच माहिती या ठिकाणी कृषी विभागाचे सावंत साहेब आहेत त्यांच्याकडे जाऊया. सावंत साहेब नमस्कार. नमस्कार. मला सांगा हा किती दिवसाचा प्रशिक्षण दौरा तुमचा आहे आणि या साधारणतः आता काय काय माहिती तुम्हाला या इन्स्टिट्यूट मार्फत मिळाली? प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 ह्या योजनेअंतर्गत आपण आत्मा संस्थेमार्फत आत्मा पुणे संस्थेमार्फत NDDB आनंद जी रेप्युटेड संस्था आहे, जे पशुपालन व दुग्ध व्यवसायामध्ये अग्रगण्य म्हणून समजली जाते पूर्ण भारतामध्ये, ह्या संस्थेमध्ये आपण हे प्रशिक्षण जे खेड तालुक्यातील जो आपला प्रोजेक्ट चालू आहे ज्या 11 गावांमध्ये, त्या 11 गावांमध्ये आपण जी फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केलेली आहे, खेड ईस्ट झोन फार्मर प्रोड्युसर कंपनी, या कंपनीच्या सभासदांना जे की पशुपालक शेतकरी आहेत असे आपण 45 पशुपालक शेतकऱ्यांचं 5 दिवसाचं या ठिकाणी ट्रेनिंग कार्यक्रम आयोजित केला होता. तर या कार्यक्रमाच्या 5 दिवसाच्या शेड्यूलमध्ये आपण जनावरांची निगा कशी राखायची, त्यांचं स्वास्थ्य, प्रजनन, त्यांचा आहार, त्यांच्यावर येणारे रोग, या सर्व गोष्टींबाबत आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं गेलं आज. आणि त्याचप्रमाणे आपण फील्ड व्हिजिट पण केल्या, डेअरी संकलन केंद्र पाहिलं, आपण अमूल डेअरी आणि चॉकलेट फॅक्टरी पाहिली. फील्ड व्हिजिटला आपण जनावरांच्या चारा पिके, विविध चारा पिके, कोणत्या कोणत्या एरियामध्ये कोणती कोणती चारा पिके येऊ शकतात, कोणती चांगली आहेत, कोणामध्ये कोणती प्रोटीन कंटेन आहे, किती मिनरल आहेत, या सर्वांची माहिती घेतली. अद्ययावत गोठा पाहिला आपण त्यांचा, आणि आपण बायोगॅस युनिट पण पाहिलं. तसं अशा आपण फील्ड व्हिजिट प्लस लेक्चर ट्रेनिंग प्रोग्राम असा आपण 5 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता. खरं तर मला सांगा की या 5 दिवसामध्ये किंवा ह्या लेक्चर प्रक्रियेमध्ये किती मार्गदर्शक प्रशिक्षक किंवा जे शिक्षक होते मार्गदर्शन करणारे हे किती लोकांनी हे मार्गदर्शन तुम्हाला केलं? सर आपल्या 5 लेक्चर झालेत. 5 प्रशिक्षकांनी आपल्याला 5 वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला प्रशिक्षण दिलेलं आहे. तर अजित तांदळे सर जे आपले कोऑर्डिनेटर होते, तर त्यांनी भरपूर योगदान दिलं. डिवोशनली एकदम काय बोलतात त्याला, एकदम आतुरतेने आणि यांनी तळमळीने सांगितलं की शिकवलं आपल्याला, प्रत्येकाच्या कानी कपाळी असं गोंधून घेतलं त्यांनी. ज्या छोट्याशा बेसिक गोष्टी आहे पशुपालनामधल्या, ज्या आपल्याकडनं डेली रुटीनला चुका होतात, तर त्या चुका झाल्यामुळे आपल्या किती लॉस होतो आपल्याला, त्या गोष्टी एकदम त्यांनी एवढ्या सोप्या भाषेत आणि भारी सांगितलं की त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना भरपूर फायदा होईल त्याचा. आणि त्यांना पुढील त्यांच्या जेव्हा फील्डवर जातील, त्यांच्या घरी जातील, घरी जेव्हा ते पशुपालन करतील त्यावेळेस त्या गोष्टी अंमलात आणतील आणि आपला नफा वाढवतील. खरं तर आपण ऐकलंय वेगवेगळ्या अर्थात लेक्चरांच्या माध्यमातून लेक्चरर ज्या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनी वेगवेगळी माहिती दिली. निश्चित ती आपल्या फील्डवर आपल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे असं या ठिकाणी आदरणीय लेक्चरर तांदळे साहेब असतील किंवा सावंत असतील यांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलाय. बरेचसे शेतकरी बांधव या योजनेमध्ये किंवा या लेक्चरमध्ये उपस्थित झालेत माहिती घेण्यासाठी. गेलेले 3 दिवस 4 दिवस ते यामध्ये दौऱ्यामध्ये आता आहेत. अजूनही काही 2 दिवसाचा भाग पुढे राहिलेला आहे. आपण त्यांच्याकडे जाऊन थोडक्यात त्यांची माहिती घेऊया की कशा पद्धतीनं त्यांना तो या दृष्टीनं लाभ मिळणार आहे. कशा पद्धतीनं तुम्हाला या लेक्चरमध्ये किंवा या प्रशिक्षणामध्ये त्याचा लाभ मिळतोय? नमस्कार, माझं नाव रुपेश बाळासाहेब तांबे, तालुका खेड, जिल्हा पुणे. या 4 दिवसाच्या गुजरातमध्ये NDDBच्या माध्यमातून जे प्रशिक्षण घेतलं गेले, त्या प्रशिक्षणामध्ये 2 दिवसाचा हा कोर्स आहे. 2 दिवसाचं इथं प्रशिक्षण झाले. त्याच्यामध्ये म्हणजे खेडा जिल्ह्यामध्ये कशी सहकारी तत्वावरती दूध संस्था स्थापन झाली, त्याच्यानंतर गुजरातमध्ये अमूल या कशा प्रकारे नावारूपाला आलं, या ठिकाणी सहकारी संस्था कशा पद्धतीने काम करतात,
म्हणजे प्रत्यक्ष आम्ही या ठिकाणी जो शिकलो ते प्रत्यक्ष जाऊन काल त्या ठिकाणी डेअरीवरती दूध संकलन केंद्रावरती जाऊन पाहणी केली की कशा पद्धतीने खरंच हे जे ह्या ठिकाणी जे शिकवलं जातंय ते खरंच त्या ठिकाणी होतंय का, ते 100% त्या ठिकाणी केलं जातंय. हेच आम्ही जे प्रशिक्षण घेतलंय म्हणजे जनावरांचे वेगवेगळ्या म्हणजे जाती असतील, प्रजाती असतील, फॅट असेल, एसएनएफ असेल किंवा वीर्य असेल, कशा कोणत्या कलरनुसार कोणत्या प्रजातीचं वीर्य आहे ते ओळखणं असेल किंवा ब्रीडिंग जाती असतील, AI टेक्नॉलॉजी असेल, IF टेक्नॉलॉजी असेल, हे या ठिकाणी शिकवलं गेलं. निश्चितच आम्ही गावाकडे जाऊन या टेक्नॉलॉजीचा म्हणजे आत्तापर्यंत आम्ही पारंपरिक पद्धतीने जी जनावरं पाळली जातात आमच्याकडे साधारणतः 15 ते लिटरपर्यंत गाया दूध देतात. पण ज्या गोष्टी जनावरांसाठी मूलभूत तत्व गरजेचे आहेत म्हणजे मिनरल मिक्सचरचे फायदे, तर मिनरल मिक्सचर वापरल्यानंतर कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे फायदे होऊ शकतात किंवा एक दल असेल, द्विदल असेल, कशा पद्धतीने आपण आत्तापर्यंत एकदल वनस्पती म्हणजे मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल हे खाऊ घालत होतो, तर द्विदल घातल्यामुळं कशा प्रकारे ऊर्जा मिळू शकते, प्रथिने मिळू शकतात. या गोष्टी आपण नक्कीच वापर करू आणि नक्कीच 100% या प्रशिक्षणाचा येत्या पुढच्या काळामध्ये नक्कीच फायदा होईल आणि नक्कीच त्या दूध जनावरांच्या स्वास्थ्यामध्ये असेल किंवा दुधामध्ये 100% वाढ होईल एवढं सांगतो, थांबतो. खरं तर आपण ऐकलंय की या लेक्चरचा त्यांना फायदा घेऊन पुढच्या काळामध्ये ज्या टेक्निकली बाबी आहेत किंवा महत्त्वाच्या बाबी आहेत त्या त्यांना वापरता येतील आणि निश्चित दुधाचा स्तर किंवा उत्पन्नाचा स्तर त्यांचा वाढेल. एकूणच हे सगळं करत असताना ज्या भागातून हे शेतकरी ज्यांनी एकवटले गेले किंवा ज्यांनी एकत्र केले असे त्या परिसरातील गोसाशी गावचे सरपंच आणि खरेदी विक्री संघाचे सन्मान्य संचालक आदरणीय संतोषजी गोरडे या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. मला सांगा, तुमच्या मनामध्ये हे शेतकरी एकत्र आणण्याची संकल्पना किंवा हे एकूणच या शेतकऱ्यांसाठी काहीतरी आपल्या पूर्व भागामध्ये जिथे पाण्याची समस्या मोठी आहे तिथं दुग्ध व्यवसाय किंवा कुक्कुटपालन व्यवसाय असे छोटे मोठे व्यवसाय करू शकतो, ह्या भावना मनामध्ये तुमच्या कशा आल्या आणि ही लोक या साधारणतः 1-2-5 वर्षामध्ये एकत्र करून तुम्ही कशा पद्धतीने काम करताय? प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून हा सर्व त्या ठिकाणी आपला कार्यक्रम आपल्या 10-12 गावांच्या कामकाजासाठी चालू आहे. मग आपल्या भागातली परिस्थिती अशी आहे की पावसाळ्यामध्ये खूप पाऊस पडतो आणि उन्हाळ्यामध्ये ते पिण्यासाठी किंवा शेतीसाठी पाणी आपल्याकडे उपलब्ध राहत नाही. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा जलसंधारणाची कामं ही महत्त्वाची आहेत. परंतु फक्त जलसंधारणाची कामं करून उपयोग नाही, तर त्या प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय व इतर मूल्य साखळी त्या ठिकाणी उभी करणं खूप गरजेचे आहे. आणि मग त्याच माध्यमातून आता साधारणतः आत्मसंस्था पुणे, खेड तालुका कृषी कार्यालय यांच्या मार्फत आणि खेड झोनच्या सर्व APOच्या सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं कामकाज वेगवेगळ्या स्तरावरती त्या ठिकाणी सुरू आहे. आता आपण गुजरातमध्ये आनंद या ठिकाणी एवढ्यासाठी आलोय की आपल्याकडे आपण पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणावरती करतो. इकडे शेतकरी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करतात, परंतु आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पर्यायाने त्या ठिकाणी कमी लाभ होतो आणि इकडे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जास्त लाभापर्यंत शेतकरी जात असतात किंवा समृद्ध शेतकरी त्या ठिकाणी नक्कीच आहे. आणि मग तिकडचा आणि आपल्याकडचा का फरक आहे किंवा आपण कुठल्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी कमी पडते, कुठल्या गोष्टी अजून अवलंबल्या पाहिजेत किंवा प्रशिक्षणामध्ये काय आपण कमतरता आहे का, हा एकच उद्देश डोक्यासमोर ठेवून त्या ठिकाणी आपल्या गोसासी, वाकवाडी, गुळाणी, वापगाव, वरोडे, चिचबाईवाडी, गाडकवाडी, कनेरसर, पूर ह्या सर्व भागातले जे शेतकरी आहेत त्या प्रत्येक भागातले प्रतिनिधी बनून शेतकरी त्या ठिकाणी आले आहेत. नंतर 50च्या वर शेतकरी त्या ठिकाणी आले आणि हा सर्व प्रशिक्षण कार्यक्रम त्या ठिकाणी घेऊन आपल्या आपल्या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी नाविन्यपर उपक्रम त्या ठिकाणी सुरू करावेत आणि इतरांना सुद्धा मार्गदर्शक होईल असे घोटे त्या ठिकाणी त्यांनी जर चालू केले तर इतर शेतकऱ्यांना इथपर्यंत देण्याची गरज नाही लागणार. तिथेच त्या ठिकाणी समृद्ध होतील, आपला दुग्ध व्यवसाय वाढेल आणि त्यांची आर्थिक प्रगती त्या ठिकाणी होईल. हाच एक उद्देश आहे. खरं तर उद्देश आपण त्यांच्याकडून जाणून घेतलाय. अजूनही बरेचसे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. अजूनही आपण पुढे विचार करूया किंवा विचारूया त्यांना की या संदर्भात तुम्ही या योजनेमध्ये सहभागी झालात, आपण शेतकरी म्हणून या ठिकाणी आलेला आहात. निश्चित याच्या या संपूर्णच प्रशिक्षणाचा तुमच्या गावाकडे तुम्हाला कशा पद्धतीने लाभ होणार आहे? खरं तर मी सर्वप्रथम NDDB या संस्थेचे खूप मनापासून आभार मानेल. आम्हा सर्व शेतकऱ्यांना जे काही 2-3 दिवसाचं जे प्रशिक्षण त्यांनी दिलं ते खूप अगदी म्हणजे आजपर्यंत हे प्रशिक्षणाची शेतकऱ्यांना खरंच गरज आहे. पशुपालनाची निगा राखणे, पशुपालन सांभाळणे किंवा दुग्ध व्यवसाय कसा वृद्धिंगत करणे. आज गुजरातमध्ये अमोल डेअरी सारखी संस्था आहे जी खूप म्हणजे भारतामध्ये अमोल सारखी संस्था खरोखर कशा पद्धतीने चालते
आणि आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये दुग्ध व्यवसाय कशा पद्धतीने चालतो याच्याबद्दल खरोखर तंतोतंत माहिती मिळाली. आणि माझं एकच म्हणणं आहे की ह्या प्रशिक्षणातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना जो घरगुती उपचार पद्धती आहे किंवा पशुपालनाला जे काही खाद्य लागतं, जे काही निगा राखण्यासाठी काही घरगुती उपचार पद्धती आहे, ह्या तंतोतंत माहिती मिळाली. त्याबद्दल मी या संस्थेचे आभार मानतो. आणि तसेच महाराष्ट्र कृषी शासन खेड यांच्यातर्फे हा दौरा आयोजित केला, त्यांना पण धन्यवाद देतो. धन्यवाद. खरं तर आपण आता अजूनही काही शेतकऱ्यांकडे जाऊया की जे पारंपरिक शेती करतायत, आधुनिकतेची त्यांनी जोड धरलेली आहे, असे आपले गुळाणी नगरीचे शेतकरी या ठिकाणी आहेत. तुमचा परिचय सांगा आणि मला सांगा की यापूर्वीच्या काळामध्ये तुमच्याकडं गायी किंवा गोठा दुग्ध व्यवसाय कशा पद्धतीने चाललोय आणि आता यामधून पुढे अजून काय करणार आहात? माझं नाव कान्हूराम डेरंगे गुळाणी. मी यापूर्वी गोठा संगोपन गाई गोठा संगोपन केलेलं आहे. परंतु आज जे इथं शिक्षण जे मिळालं, ज्या काही गोठ्यासंबंधी दुग्ध व्यवसायासंबंधी ज्या ज्या काही माहिती मिळाली, जनावरांचं खाद्य, रोग, स्वच्छता, आहार, या सर्व गोष्टी मिळाल्या. यातून नक्कीच आम्हाला शेतकऱ्यांचा फायदा होईल. खरं तर आपण ऐकलंय शेतकऱ्यांचा उद्याच्या काळात या प्रशिक्षणाच्या माध्यमातून माहिती मिळाल्यानुसार फायदा होईल आणि पुढे देखील त्या फायद्यातून आपल्याला उत्पादन वाढवता येईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. अजूनही काही शेतकरी या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याकडे देखील जाणार आहोत आणि त्यांची थोडीशी माहिती घेऊया की कशा पद्धतीनं या ठिकाणी. मला सांगा तुमचं नाव, परिचय आणि एकूणच या प्रशिक्षणामधून की जेणेकरून आपल्याला यामध्ये लाभ मिळाला असं काय वाटलं? नमस्कार, मी नवनाथ गोरडे, गाव गोसासी, तालुका खेड या ठिकाणाहून या प्रशिक्षणासाठी आलेलो आहे. तर काल 2 दिवसापासून म्हणजे काल आणि आज या 2 दिवसांमध्ये या संस्थेकडनं जे प्रशिक्षण चालू आहे त्या प्रशिक्षणामध्ये अगदी सुरुवातीपासून साधारणतः 1929 पासून तर 2026 पर्यंत ह्या सर्व संस्थेचा खेडा जिल्हा दूध संकलन पासून चालू झालेला प्रवास आणि आता सध्या जो चालू असलेला प्रवास अमोल डेअरीचा, या सर्व प्रवासाची माहिती त्यांनी सविस्तर सांगितली. त्यानंतर पूर्ण 2 दिवसामध्ये प्रत्येक क्लासेसमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे जे क्लासेस घेतले गेले त्यामध्ये पशुपालनामध्ये त्यांचं संगोपन कसं करायचं, उत्पत्ती कशी करायची, ब्रीडिंग कसं करायचं, किंवा त्यानंतर त्यांना शेवटी ज्या वेळेला कुठलाही प्रकारचा आजार येतो तो आजार त्यांचा आपण घरच्या औषधांनी कसा व्यवस्थित करू शकतो, या गोष्टीची जी माहिती दिली. त्यामध्ये अगदी आपण त्यांच्याकडनं जे पुस्तक किंवा पॉम्पलेट्स जे आपल्याला भेटलेले आहेत ते जरी घरी जाऊन वाचले पूर्णत्व, तर त्यामधून सुद्धा आपण 80% आजार आपल्या जनावरांचे घरच्या घरी व्यवस्थित करू शकतो. कुठल्याही प्रकारचा छोटा मोठा आजार जर झाला तर आपण लगेच डॉक्टरांना फोन करतो, बोलवतो आणि तिथे पैसे व्यस्त घालवतो. तर अशा प्रकारची खूप जवळून आणि तळमळीने माहिती दिली. त्यापैकी आता तसं पाहिलं तर ही NDDB ही जी संस्था आहे, या संस्थेचं सर्वस्व वातावरण जर पाहिलं, अगदी जे काही आता हे सर्व शेतकरी आलेले आहेत अनेक गावांमधून, इथं राहण्याची, खाण्याची आणि ह्या क्लासेसची सगळी सुविधा जर पाहिल्या तर मी एक आर्मी पर्सन म्हणून मला एक नक्कीच आठवण होती की अगदी अनुशासन जे आर्मीमध्ये असतं त्याच प्रकारचं अनुशासन या संस्थेमध्ये आहे. आणि त्या अनुशासनाच्या सगळ्याच गोष्टी पाहायला भेटतात. ग्राउंडवरती सरांनी टायमिंगची पंक्च्युलिटी सांगितली, अगदी वेळेत कसं आलं गेलं पाहिजे, वेळेत कामं कशी केली पाहिजेत. आणि ह्या संस्थेची माहिती सांगत असताना, पशुपालनाची माहिती सांगत असताना त्यांनी शेवटी अगदी जी खरी तळमळ असती की एक असतं की आले लेक्चर आपला जो टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये लेक्चर केलं आणि गेले, किती लोकांना समजलं माहीत नाही, परंतु त्यांची जी तळमळ होती लेक्चर देण्याची ती त्यांनी शेवटच्या एका शब्दामध्ये सांगितलं की गायी माझ्यावर येण्याच्या अगोदर त्यांचा मालक 1 महिना अगोदर माझ्यावरती आला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ चुकीचा न घेता सर्व शेतकऱ्यांना समजलंच आहे, तरी सुद्धा मी पुन्हा एकदा सांगतो की ती गायी आता 1 महिन्याच्या नंतर माझ्यावर येणार आहे, तर तिच्यासाठी मला काय काय करणं गरजेचं आहे ती 1 महिना अगोदरपासूनच त्या शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये यायला सुरुवात झाली पाहिजे. अशी एकदम तळागाळातली माहिती त्या सरांनी समजून सांगितलेली आहे आणि या माहितीचा नक्कीच शेतकरी फायदा घेतील आणि गावाला खरं तर यापुढे जाऊन मी अजून एक विचारेल की गेले 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये हे जे काही प्रशिक्षणामध्ये जे लेक्चरर्स होते त्यामध्ये खऱ्या अर्थाने हिंदी भाषिक, मराठी भाषिक देखील होते. तर तुम्हाला कुठल्या भाषेचा किंवा कुठल्या व्यक्तीचा प्रभाव पडला आणि खऱ्या अर्थानं एक समजून उमजून घेऊन एक सोप्या भाषेमध्ये त्यांचं विचार पटले आणि उद्याच्या काळात तुम्हाला ते तुमच्या गावामध्ये काम करण्याला सोपे जातील. एक याच्यामध्ये प्रशिक्षक किती होते आणि कोणाचं प्रभाव वाटलं बोलणं?
नक्कीच 4 ते 5 लेक्चर झाले. त्यामध्ये एक लेडीज पर्सन लेक्चरर होते आणि बाकी जेंट्स होते. त्यामध्ये बाकीचे लेक्चर्स हिंदीमध्ये झाले. कदाचित 90% लोकांना कळले असतील, 10% लोकांना कळले नसतील. परंतु खऱ्या अर्थाने प्रभावी लेक्चर किंवा प्रभावीपणाने जे शिक्षण देण्याचं काम हे तांदळे सरांनी जे केलं, ते असं केलं की एक शिक्षक असतं की पुस्तकामध्ये वाचणे आणि ते समजून सांगणं, आणि एक असतं प्रत्येक गोष्टीला उदाहरण देऊन सांगणं. तर तशा प्रकारे त्यांनी प्रत्येक गोष्टीला अगदी जवळून उदाहरण देऊन प्रत्येक गोष्ट समजवली. त्यामुळे त्यांचं नक्कीच लेक्चर प्रभावी झालं असं मी म्हणेन. एकूणच महाराष्ट्रीयन व्यक्ती असल्यामुळे मराठीमधून व्यवस्थित सांगता त्यांना आलं. खरं तर आजचा दिवस हा वेगळा आहे. आपण म्हटलं जातो, लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरंच धन्य ऐकतो मराठी, एक जात एक धर्म मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, माय मानतो मराठी. खऱ्या अर्थानं आज मराठी दिन आहे आणि खऱ्या अर्थ मराठी भाषे दिनामुळं या ठिकाणी योगायोग बघा कसा की प्रशिक्षण देखील एक मराठी वक्त्यानं या ठिकाणी तुम्हाला दिलंय. निश्चित त्याचा लाभ घेऊन महाराष्ट्राला निश्चित उद्याच्या काळात फायदा होणार आहे, ही भावना आपण या ठिकाणी व्यक्त करूया. अजूनही काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया, पाठीमागच्या बाजूला बघूया अजून कोण काय बोलतंय या प्रशिक्षणाबद्दल. कोण बोलतंय? तू बोलतोय? मला सांगा, लेक्चर तुम्ही 2-3 दिवसामध्ये हे सगळं अनुभवलंय किंवा प्रशिक्षणाला लाभ मिळालाय. कशा पद्धतीनं लेक्चर झालं, त्याचा लाभ काय मिळणार, आणि सन्माननीय तांदळे साहेब यांनी जे काय प्रशिक्षण तुम्हाला दिलं त्याचा प्रभाव तुमच्यावर कसा वाटतोय? तांदळे सरांनी अतिशय सुंदर असं लेक्चर दिलं आम्हाला. त्याबद्दल त्यामध्ये त्यांनी चारा प्रशिक्षण आणि कालवड प्रशिक्षण, गाई प्रशिक्षण याबद्दल त्यांनी अतिशय सुंदर अशी माहिती दिली की आपल्या इकडं गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे गाई दूध देतात ते का कमी देतात आणि ह्या गाई का जास्त देतात, त्यामध्ये आपलं काय काय चुकतंय त्याबद्दल त्यांनी आम्हाला प्रशिक्षण दिलं. तर त्यामध्ये आपल्या इकडच्या गाई या 15 ते 20 लिटर दूध देतात, इकडल्या गाई 40 ते 45 लिटर दूध देतात. त्यांचं चारा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, आता त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं आम्ही आपल्या इकडं सकाळी जर पाणी दिलं तर दुपारी देतो आणि संध्याकाळी देतो. तसं न करता 24 तास त्या गाईला पाणी दिलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आणि त्यामध्ये त्याचा फायदा असा होतो की जेव्हा गायला पाण्याची गरज आहे तेव्हा ती जाऊन पाणी पिते आणि त्यामुळे तिचं पचनक्रिया वाढते, त्यामुळे ते दूध वाढतं. याबद्दल त्यांनी माहिती दिली. तसेच प्लॅन्टबद्दल माहिती दिली आम्हाला, दुधाच्या प्लॅन्टबद्दल, की अजून एकूणच इकडे आनंदला आल्यानंतर हा जे अमूलचा प्लॅन्ट मोठा आहे, दुधाचं उत्पादन इथे वाढलं जातं, इथे नियोजन अगदीशी परफेक्ट असतं आणि म्हणून याचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो. एकूणच भारतामध्ये हा अमूलचा ब्रँड पुढे गेलेला आहे आणि त्याचा एक थोडासा आपण म्हणूया आदर्श घेऊन आपल्याला आपल्या राज्यात अर्थात महाराष्ट्रात देखील काम व्हावं असं तुम्हाला वाटतं? नक्की झालं पाहिजे. कारण आता जे अमूल जे हा ब्रँड आहे तो पूर्ण देशामध्ये आहे किंवा परदेशात पण त्यांचे प्रोडक्ट जातात. तर ते एवढं दूध उत्पादन असून सुद्धा नुसतं दुधावरती अवलंबून न राहता बाकीच्या प्रोडक्टमध्ये पण त्यांनी मोठ्या प्रमाणात आता उत्पादन उतरलेले आहेत. तर त्यामुळं आणि जर बारकाईने जर लक्ष दिलं तर ते प्रोडक्ट जे बाकीचे तयार केले, ते बटर असेल, बाकीचे चीज आहे, ह्या गोष्टी ज्यात त्यांनी जास्त उत्पादन वाढवलेलं आहे, नुसतं दुधावर अवलंबून आहे. खरं तर आपण ऐकलंय की अमूल हा जो काय प्रकल्प आहे किंवा प्लॅन्ट आहे हा पूर्ण जगात प्रख्यात झालाय आणि त्याचे जे प्रॉडक्ट आहेत ते देखील जगाने पसंती दिलेली आहे. एकूणच अशाच धर्तीवर उद्याच्या काळात महाराष्ट्रामध्ये देखील दुग्ध क्रांती व्हावी आणि निश्चित शेतकऱ्यांना लाभ मिळावा अशीच एक भावना सगळ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी आहे. बरेचसे शेतकरी या ठिकाणी उपस्थित झाले, निश्चित त्याचा लाभ देखील त्यांनी घेतलेला आहे. खऱ्या अर्थानं मी स्वतः त्या ट्रेनिंगमध्ये गेले 4 दिवस सहभागी झालो. शेतकरी नात्याने या ठिकाणी आलो, एका बाजूला पत्रकार म्हणून तर दुसऱ्या बाजूला शेतकरी म्हणून, लाभार्थी म्हणून त्यामध्ये सहभागी झालो. मला देखील त्यातला खूप छानसा असा अनुभव आला. खऱ्या अर्थानं आपल्या न्यूज मराठी 24/7 या चॅनलला भेट दिल्याबद्दल आणि एकूणच ह्या प्रशिक्षणाला भेट दिल्याबद्दल कॅमेरामन
भाऊसाहेब मुलानी सह सुदाम कराळे पाटील आपलं स्वागत करतो. धन्यवाद.